हे फणसाचं झाड खूप म्हणजे जुनं आहे. आमच्या सासूंच्या सासूबाईंच्या आईने लावलेलं त्या झाडाचे फणस आम्ही नाचुना खातोय. आम्ही गावाकडची माणसं फणस केली एक कुछ भी करेगा. आता भात भाकरी खायचीच नाही, 2-3 टाइम फणसच. झाले 2 तास मेहनत करून आपण हा फणस खाली गावातून आणलेला आहे आणि याचा जो सुगंध सुटलेला आहे तर असं झालेला आहे एकदाचा कधीचा मी हा फणस खाते. आता तुमच्यासमोर कापणार आहे आणि फणसाची क्वालिटी काय आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे. एक नंबर फणसाची टेस्ट आहे मंडळी. मेन म्हणजे एकदम ओरिजिनल आहे आणि ऑर्गॅनिक आहे. आता फणसामध्ये कोणते कोणते घटक आहेत हे तुम्हाला सांगते. विटॅमिन ए आहे, विटॅमिन बी आहे, विटॅमिन B6 आहे. आता फणस खाल्ल्यामुळे काय होतं की आता बघा फणस आपण ज्याला खातो त्याला काय होतं की ही जी गरी आहे ही गरी खेचली जाते. म्हणजे याच्यामध्ये काय आहे तर फायबर आहे. तर हे फायबर काय करतं की आपली जी पचनक्रिया आहे ती पचनक्रिया सुधारतं. त्याचबरोबर आपली जी बद्धकोष्ठता असतो तो बद्धकोष्ठता कमी होतो आणि जे आपल्या आतड्यांचे होणारे जे आपल्याला आजार आहेत त्या आजारांपासून आपल्याला थोडीफार मुक्तता मिळते. म्हणजे हे जे फायबर आहे ना ते फायबर आपल्या पोटासाठी काम करतं. त्याचबरोबर फणस खाल्ल्यानं काय होतं, ही जी आपली त्वचा आहे ती त्वचा चमकदार होते, आपल्या केसांचं आरोग्य सुधारतं. आणि त्यानंतरनं या फणसामध्ये जी नैसर्गिक साखर आहे त्या साखरेमुळे काय होतं की आपल्याला मधुमेहाचा जो धोका असतो की आपल्या शरीरात साखर वाढली जाते. फणस खाल्ल्यानं मधुमेहाचा धोका हा कमी होतो आणि वाढलेली जी साखर आहे ती साखर बॅलन्स करायला फणस मदत करतो. तर फणसाचं पीक हे शक्यतो कोकणामध्ये आणि कोकणचा जो इतर जो माथ्याचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये फणसाचं पीक घेतलं जातं. शिवाय आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये येतो त्याच्यामुळे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये फणस मोठ्या प्रमाणात पिकतात. तर खूप छान अशी फणसाची टेस्ट आहे. या फणस खायला आणि ज्या त्या ऋतूमध्ये जी जी फळं येतात ती फळं खाल्ली पाहिजेत. त्याच्यामुळे आपली जी इम्युनिटी पॉवर आहे, आपली जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती शक्ती वाढली जाते. त्याच्यामुळे जर तुम्हाला संधी मिळाली किंवा आपण आपल्या गावा ठिकाणी आलेलो आहोत किंवा कुठेतरी रानात गेलो आहोत तर कुठली फळं दिसतील तर ती त्या ऋतूमध्ये आपण खाल्ली पाहिजेत आणि आपलं आरोग्य जपलं पाहिजे. जीव काय राही ना, आता आपण खाऊया पटापटा 2-4 गाऱ्या.